विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला ना सगळ्या नेम रिएक्शन्स फिनिश करायच्या आहेत. हे तुमचं डेली टार्गेट आहे. आणि मी तुम्हाला उद्या किंवा जमलं तर आजच संध्याकाळपर्यंत मी असा एक व्हिडिओ प्रोव्हाईड करेन, की परीक्षेत आलेले सगळे प्रश्न घेईन. ओके. मी तुम्हाला सगळ्या नेम रिएक्शन आता शिकवणार नाहीये, पण सांगणार आहे की अभ्यास करायचा आहे कसा. बघा, पहिली जी नेम रिएक्शन आहे ती विल्यमसन सिंथेसिस. ओके. पहिलंच वाक्य वाचा. Simple as well as mixed ethers can be prepared by which of the following reaction? अशी PYQ आहे. मग ऑप्शन करेक्ट कुठला असणार आहे? विल्यमसन सिंथेसिस. मग विल्यमसन सिंथेसिस मध्ये सिंपल ऍज वेल एज मिक्स्ड इथर तयार होतात. आता सिंपल इथर म्हणजे काय? मध्ये ऑक्सिजन असणार आहे. दोन्ही अल्किल ग्रुप सेम असेल तर तो सिंपल इथर, अल्किल ग्रुप वेगळे असतील तर तो मिक्स्ड इथर. पण या मेथड मध्ये दोन्हीही प्रॉडक्ट पॉसिबल आहेत. बर, आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथं अल्किल हलाइडची रिएक्शन होते सोडियम अल्कॉक्साइड बरोबर. पण तो जो अल्किल हलाइड आहे ना, त्यातला जो अल्किल ग्रुप आहे तो प्रायमरीच पाहिजे. का? कारण ही रिएक्शन ना SN2 मेकॅनिझम फॉलो करते. दुसरी एमसीक्यू, विल्यमसन सिंथेसिस फॉलोज SN2 रिएक्शन मेकॅनिझम. बर, सगळ्यात महत्वाचं ते बॅक साइड अटॅक वगैरे सगळं दिलंय. सगळ्यात महत्वाचं वाक्य वाक्य बघा की अल्किल हलाइड युज्ड इन द रिएक्शन मस्ट बी प्रायमरी. मग तुम्हाला ना प्रायमरी ग्रुप, सेकंडरी आणि टर्शरी ओळखता आला पाहिजे ना. आता हलाइड म्हणजे हॅलोजन. समजा तो हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन एकाच कार्बनला अटॅच असेल तर प्रायमरी. तो कार्बन दोघांना अटॅच असेल सेकंडरी. तिघांना अटॅच असेल कार्बन तो टर्शरी. म्हणजे काय मी सांगतोय की समजा आता हा ब्रोमीन आहे. तो या कार्बनला अटॅच आणि तो कार्बन 3 कार्बनला अटॅच झाला की तो टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. मग तुम्हाला ना विचारतील प्रश्न कसा येईल परीक्षेत? आज किंवा उद्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. काय येईल परीक्षेत? विच ऑफ द फॉलोइंग अल्किल हलाइड डज नॉट गिव्ह विल्यमसन सिंथेसिस? मग त्यावेळेस 3 प्रायमरी असणार आहे आणि 1 सेकंडरी किंवा टर्शरी असेल. मग सगळ्यात महत्वाचं, ठीक आहे इथं अल्किल हलाइड तयार होतंय. पण जर मी सेकंडरी किंवा टर्शरी जर घेतलं तर त्या ठिकाणी कोणती रिएक्शन होते? इलिमिनेशन. मग अल्कीन तयार होणार. बघा, या टर्शरी पासून झालंय की नाही अल्कीन तयार? काढा की शॉर्ट नोट्स मग. सगळ्यात महत्वाची आणखीन एक एमसीक्यू, अरिल हलाइड्स डू नॉट गिव्ह विल्यमसन सिंथेसिस. सेकंडरी आणि टर्शरी अल्किल हलाइड सुद्धा त्यापासून इथर मिळत नाही. तुम्ही जर ती रिएक्शन करायला गेला तर इलिमिनेशन होतंय. चला मग शॉर्ट नोट काढायची टेक्निक पण तुम्हाला कळाली. ओके. दुसरं सांगू, विल्यमसन सिंथेसिस त्यात जे तुम्हाला हे अल्कॉक्साइड पाहिजे, फिनॉक्साइड हे ते तुम्हाला या ग्रुप पासूनच मिळतंय. मग अल्कोहलची रिएक्शन सोडियम वर झालं की सोडियम अल्कॉक्साइड तयार होते. ओके. बर, कोलबेज रिएक्शन फेवरेट, फिनॉल आणि ग्लुकोज करायचं म्हणजे करायचं. बरं, इथं काय विचारतील रे तुम्हाला परीक्षेत? सांगू का? प्रॉडक्ट विचारतील. सॅलिसायलिक ऍसिड आहे की नाही? आणि अजून एक प्रश्न मला आठवतो PYQ अजून. विच ऑफ द फॉलोइंग ऍसिड कंटेन OH ऍज वेल ऍज COOH ग्रुप? हा आहे लक्षात घ्या. ओके. हे बघा, असं अजून एखादं ऍसिड असू शकतं, पण ऑप्शन मध्ये सॅलिसायलिक ऍसिड होतं. आता सगळ्यात महत्वाचं इथं पहिल्यांदा फिनॉल पासून सोडियम फिनॉक्साइड तयार होते. म्हणजे पहिली रिएक्शन NaOH बरोबर आहे, पण तुमच्या पुस्तकात असं दिलंय. प्रेशर सांगा किती आहे? 6 एटमॉस्फेरिक. कार्बन डायऑक्साइड पहिल्यांदा रिएक्शन फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस. ठीक आहे. सॅलिसायलिक ऍसिड कोल बेस रिएक्शन. मग आपण PYQ उद्या तुम्हाला दाखवेन ना, तुमच्या लक्षात येईल की तिथं विचारतील विच ऑफ द किंवा फॉलोइंग इज अ कोल बेस रिएक्शन. अख्खी रिएक्शन देतील. दिस रिएक्शन इज नोन ऍज असं विचारतील. एमसीक्यू सॉल्व्ह करताना मजा येणार आहे. कधी? जेव्हा तुम्ही नेम रिएक्शन सगळ्या संपवताल तेव्हा. हे लक्षात घ्या. आज करायचंय तुम्हाला रायमर टीमर रिएक्शन. अल्डिहाइड तयार होणार आहे. पण इथं क्लोरोफॉर्म बरोबर रिएक्शन आहे, NaOH बरोबर रिएक्शन आहे, हे लक्षात घ्या. फॉलोड बाय H3O+. मुद्दा आहे कोलबेज मध्ये काय प्रॉडक्ट तयार होतं, रायमर टीमर मध्ये प्रॉडक्ट विचारतात. सीईटी खूप सोपं आहे. इस्टरिफिकेशन. अल्कोहोल आणि ऍसिडची रिएक्शन झाली की इस्टर आणि वॉटर तयार होतं. बरं, इस्टर आणि वॉटरची रिएक्शन झाली की अल्कोहोल आणि ऍसिड तयार होतं. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. आता मी पट 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 तुम्हाला सांगत जाणार आहे. गॅडरमन कॉच फॉर्म्युलेशन, कॅटलिस्ट विचारतील. फॉर्माइल ग्रुप ते विचारतील. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन आहे तेच विचारतील. प्रॉडक्ट विचारतील, रिएक्टंट अख्खी रिएक्शन देतील. रिएक्शन इज नोन ऍज मग गॅटरमन कॉच फॉर्म्युलेशन. इटार्ड रिएक्शन लास्ट इयरच्या नीट मध्ये इथं हे दिलं नव्हतं, त्याच्याऐवजी ए लिहिलं होतं. आयडेंटिफाय ए. मग तुम्हाला हा जो आहे ना क्रोमियम कॉम्प्लेक्स,
विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज युज्ड इन द इटार्ड रिएक्शन? असा पण प्रश्न आहे. ओके. बेन्झेनॉल्डिहाइड तयार होतं. त्याच्यानंतर क्लॅमन्सन्स रिडक्शन अतिशय महत्वाचं. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl ऑन एखादा अल्डिहाइड किंवा कीटोन देतील. पण एक लक्षात घ्यायचं बरं का. कार्बन काउंट काही चेंज होतोय का नाही? 3 कार्बन आहेत. प्रोपेन. 3 कार्बन आहेत. प्रोपेन तयार होणार. म्हणजे झिंक अमाल्गम आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl. अरे रिएक्शन्स खूप आहेत, खूप आहेत. पण तुम्ही शॉर्ट नोट काढणार आहेत लक्षात घ्या. आणि जेव्हा माझ्यावर तुम्ही पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणार आहे, कॉन्फिडन्स तुमचा हायर लेव्हलला असणार आहे. ओके. वुल्फ किशनरमध्ये इथं काय यूज होतं असं एकदा विचारलंय. मग इथिलीन ग्लायकोल आहे बघा. KOH आणि ग्लायकोल आहे. हायड्राझाईन आहे. मग हायड्राझोन तयार होणार कसं? हा H2O वेगळा होणार, NH2 ग्रुप अटॅच होणार. नेक्स्ट रिएक्शन मध्ये KOH आणि रिएक्शन एक सगळ्यात महत्वाचं कार्बन एक आहे. बघा कार्बन किती आहे तर 3 कार्बन दिसतायत मला. ओके. प्रोपेन तयार होणार. फायनल प्रॉडक्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. रिएजंट तुमच्या लक्षात घ्या. ओके. आता इथं बघा एक ही बेन्झीन रिंग आणि हे 3 कार्बन. बेन्झीन रिंग 3 कार्बन. ओके. एन प्रोपिल बेन्झीन तयार झालंय. ओके. बर. आता नेक्स्ट जी रिएक्शन मी तुम्हाला करायला लावणार आहे, ती हॉफमन ब्रोमाइड डिग्रेडेशन. JEE मध्ये प्रश्न आलाय. तिथं NaOH होतं किंवा KOH दिला असेलच कुठेतरी KOH म्हणलंय, पण NaOH सुद्धा चालतंय. मग त्याच्यात NaOH चे किती मोल वापरतात असं विचारलंय. 4 मोल वापरतात. आहे की नाही? सिंपल. बर. आता ही हॅलोफॉर्म रिएक्शन नीट लक्ष द्या. फंक्शनल ग्रुपला मला CH3 ग्रुप पाहिजे. म्हणजे मला मिथिल कीटोन पाहिजे. पण मी असं घेतलं तर CH3 C डबल बॉन्ड OH हा तर ऍसिटल्डिहाइड आहे. मग हा सुद्धा हॅलोफॉर्म रिएक्शन दाखवतो. बरं अजून CH3 CH पण OH असेल आणि इकडे कुठलाही अल्किल ग्रुप असू दे. हे जे अल्कोहोल आहे हे सुद्धा हॅलोफॉर्म रिएक्शन शोज करतं. मग प्रश्न असणार आहे विच ऑफ द फॉलोइंग गिव्स किंवा डज नॉट गिव्ह हॅलोफॉर्म रिएक्शन. आता तसंच मी तुम्हाला सांगू का? गॅब्रियल थालामाइड सिंथेसिस आहे. स्टीफन रिएक्शन आहे. ओके. वुड्स रिएक्शन आहे. फिटिक रिएक्शन आहे. वुड्स फिटिक रिएक्शन आहे. फिंकेल्स्टन रिएक्शन आहे. स्वार्ट रिएक्शन आहे. हॉफमन्स इलिमिनेशन आहे. हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन आहे. त्याच्यानंतर कार्बायलामाइन टेस्ट आहे. हाइन्सबर्ग टेस्ट आहे. किती आहेत प्रश्न? आज फिनिश करायचं. म्हणजे ऑफलाईनमध्ये थोडीफार मुलं तर अभ्यासाला येतात. अजून बायोचा पेपर आहे, CS, IT आहे. मी सांगतो, की आपण उद्यापासून आपल्या क्रॅश कोर्सवर व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करूया आणि पहिला व्हिडिओ मी क्रॅश कोर्सवर ॲज अ फ्री लेक्चर सगळ्यांनाच प्रोव्हाईड करेन. तो उद्याच प्रोव्हाईड करूया. आज राहू उद्याचा अभ्यास करूया. माझ्या लक्षात आलं, की भरपूर डिटेल करूया आणि उद्या ऑर्गॅनिक फिनिश 100 प्रश्न होऊ देत. मोठ्याच्या मोठी व्हिडिओ होऊ दे, काही हरकत नाही. पण आपण उद्या ऑर्गॅनिक एंड करू. ठीक आहे मग? चला. ऑल द बेस्ट. धन्यवाद.